नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश घाटे। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण मीन या चॅप्टरमधील तिसरी कंटिन्युअस सिरीज कशी सोडवायची ते या ठिकाणी अभ्यासलो। त्यानंतरची मीन या चॅप्टरमधील चौथी आणि शेवटची सिरीज ती म्हणजे क्युम्युलेटिव्ह सिरीज। या क्युम्युलेटिव्ह सिरीजमध्ये उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। क्युम्युलेटिव्ह सिरीजमध्ये उदाहरणाच्या समोर म्हणजेच उदाहरणातील एम सिरीजच्या समोर बिलो, लेस दॅन, अप टू किंवा अंडर या शब्दांपैकी एक शब्द दिलेला असतो आणि सोबत फ्रिक्वेन्सी ही असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेली असते। तर हे उदाहरण बिलोचं आहे असं समजल्या जाते। हे उदाहरण सोडवताना आपल्याला पहिल्यांदा ही सिरीज रिवाइज करून त्याचं कंटिन्युअस सिरीजमध्ये रूपांतर करून घ्यावं लागते आणि नंतर मग ते उदाहरण आपल्याला सोडवावं लागते। या बिलो, लेस दॅन, अप टू आणि अंडर या शब्दांव्यतिरिक्त कधी कधी आकड्यांच्या समोर म्हणजेच एम सिरीजमधील आकड्यांच्या समोर मोर दॅन, अबाव किंवा ओव्हर यापैकी एक शब्द दिलेला असतो। तर सोबत दिलेली फ्रिक्वेन्सी ही डिसेंडिंग ऑर्डरमध्ये असते। या फ्रिक्वेन्सीच्या आधारे तुम्हाला ओळखता येते की हे उदाहरण मोर दॅनचं आहे का बिलोचं आहे। बिलोच्या उदाहरणामध्ये फ्रिक्वेन्सी ही असेंडिंग ऑर्डरमध्ये असते, तर मोर दॅनमध्ये ती डिसेंडिंग ऑर्डरमध्ये असते। तर यातलं एक उदाहरण मी या ठिकाणी बोर्डवर तुमच्यासाठी लिहिलं, ते या ठिकाणी आपल्याला सोडवून पाहायचं आहे। मग इथं या उदाहरणामध्ये बिलो शब्द दिलेला आहे। मग बिलो, लेस दॅन, अप टू आणि अंडर हे जर यापैकी जर एक शब्द असेल तर दिलेली फ्रिक्वेन्सी ही असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे किंवा नाही हे पहिले पाहून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला हे उदाहरण कंटिन्युअस सिरीजमध्ये रूपांतरित करायचं आहे। म्हणून पहिल्यांदा इथे बाजूला रिवाइज सिरीज असं लिहून घ्यायचं आणि नंतर हे उदाहरण कंटिन्युअस सिरीजमध्ये रूपांतरित करायचं। ते रूपांतरित करताना आपल्याला दिलेली जी एम सिरीज आहे ती एम सिरीज आता इथं बिलो हा शब्द दिलेला आहे। मग बिलो याचा अर्थ होते च्यापेक्षा कमी। मग च्यापेक्षा कमी म्हणजे किती कमी? तर या एम सिरीजमध्ये जे आकडे दिलेले आहेत 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 यापेक्षा कमी असा त्याचा अर्थ होतो। पण किती कमी? तर या एम सिरीज मधील प्रत्येक आकड्यामध्ये जेवढं अंतर असेल तेवढ्या अंतराने आपल्याला किंमत कमी करून डावीकडचा आकडा शोधायचा आहे। मग आता या दोन आकड्यांमध्ये 10चं अंतर आहे। मग या प्रत्येक आकड्यामधून जर 10 मायनस केले तर आपल्याला डावीकडचा आकडा भेटतो। मग आता इथं 10 मधून जर 10 मायनस केले तर पहिला ग्रुप आपला तयार होतो 0 ते 10। मग या 20 मधून 10 मायनस केले तर दुसरा ग्रुप तयार होतो 10 ते 20। मग या 30 मधून 10 मायनस केले मग तो झाला 20 ते 30। अशा पद्धतीनं आपण ग्रुप तयार करून घेणार। मग आता पुढचा 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70 आणि 70 ते 80 अशा पद्धतीनं आपलं उदाहरण एम सिरीज ही कंटिन्युअस सिरीजमध्ये रूपांतरित करून घेतली। मग यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी सुद्धा रिवाइज करायची आहे। मग ती रिवाइज करण्याचा नियम पहिला आकडा जसाच्या तसा आणि प्रत्येक खालच्या आकड्यातून वरचा आकडा मायनस करायचा। मग या 35 मधून 15 मायनस करायचे, जे उरले ते इथे खाली लिहायचे। मग 35 मधून 15 गेले 20 राहिले, 60 मधून 35 गेले 25 राहिले, 84 मधून 60 गेले तर 24 राहिले, 96 मधून 84 गेले तर 12 राहिले, 127 मधून जर 96 मायनस केले तर 31 राहतात। त्यानंतर 198 मधून 127 मायनस केले तर 71 शिल्लक राहतात आणि 250 मधून जर 198 मायनस केले तर 52 उरतात। तर अशा पद्धतीनं आपण फ्रिक्वेन्सी ही रिवाइज करून घेतली। यानंतर या नवीन फ्रिक्वेन्सीची टोटल
आणि जुन्या फ्रिक्वेन्सीचा शेवटचा आकडा हा सारखा आला पाहिजे. जर तो सारखा आला तरच आपलं उदाहरण बरोबर रिवाइज झालं असं समजावं, अन्यथा आपल्या उदाहरणात चूक झाली. मग आता याची जर टोटल केली तर बरोबर 250 ही टोटल आली. म्हणजे नवीन फ्रिक्वेन्सीची टोटल आणि जुन्या फ्रिक्वेन्सीचा शेवटचा आकडा हा बरोबर आलेला आहे. आता हे उदाहरण कंटिन्युअस सिरीज मध्ये रूपांतरित झालं. परंतु हे उदाहरण सोडवत असताना पहिल्यांदा जे ग्रुप आपण तयार केले त्याची चारही बाजूनी अंतर चेक करून घ्यायचं. चारही बाजूनी त्या ग्रुपचं अंतर जर सारखं असेल तरच ते उदाहरण कंटिन्युअस सिरीजचं उदाहरण आहे आणि ती सिरीज आपल्याला सोडवता येते. आता या ठिकाणी आडवं जर पाहिलं तर 0 ते 10चं अंतर आहे, 10 ते 20 मध्ये 10चं अंतर आहे, या 10 ते 20 मध्ये 10चं अंतर आहे आणि या 0 ते 10 मध्ये सुद्धा 10चं अंतर आहे. तर ही चारही बाजूनं जर सिरीज चेक केली तर सारखं अंतर आहे. त्यामुळे आता आपल्याला हे उदाहरण सोडवता येते. म्हणून मग आता यानंतर हे कंटिन्युअस सिरीजचं उदाहरण झालेलं असल्यामुळे कंटिन्युअस सिरीजच्या नियमानुसार पहिल्यांदा आपल्याला मिड व्हॅल्यू काढावी लागेल. मग मिड व्हॅल्यू कशी काढायची हे आपण मागच्या उदाहरणात पाहिलं. पहिली संख्या प्लस दुसरी संख्या भागिला 2 या फॉर्म्युल्याच्या आधारे 10 भागिला 2 म्हणजे पहिल्या ग्रुपची मिड व्हॅल्यू झाली 5. या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक ग्रुपची मिड व्हॅल्यू काढायची. मग 0 ते 10 या ग्रुपची मिड व्हॅल्यू झाली 5, 10 ते 20 त्याची 15, 20 ते 30 25, 35, 45, 55, 65 आणि 75 या पद्धतीनं आपण प्रत्येक ग्रुपची मिड व्हॅल्यू या ठिकाणी काढून घेतली. यानंतर आपल्याला या मिड व्हॅल्यू सिरीज मधला कोणताही एक आकडा ॲझ्युम मीन म्हणून गृहीत धरायचा. मग आपण शक्यतोवर सेंटरचा आकडा सिलेक्ट करतो. जो आकडा आपण सिलेक्ट केला त्याच्या खाली अंडरलाईन द्यायची आणि त्यानंतर एक डीएक्स सिरीज तयार करायची. डीएक्स म्हणजेच डेव्हिएशन फ्रॉम ॲझ्युम मीन. म्हणजे तुम्ही जो अंदाजी मध्य धरला त्या मध्यापासून प्रत्येक आकड्याचं अंतर आपल्याला काढायचं आहे. मग या ठिकाणी 35 हा जो आकडा आपण सिलेक्ट केला त्या आकड्याच्या समोर डीएक्स सिरीज मध्ये पहिल्यांदा 0 लिहायचा. त्यानंतर या 35 पासून प्रत्येक आकड्याचं अंतर काढायचं. मग 35 पासून 25 हे -10चं अंतर आहे. 35 पासून 15 -20, 35 पासून 5 हे -30. तुम्ही अंतर म्हणा किंवा त्यातून लहान संख्या मायनस केली तर येणारं उत्तर म्हणा. ठीक आहे. मग 35 पेक्षा 45 कितीने मोठे आहेत तर 10ने मोठे आहेत. 35 पेक्षा 55 20ने मोठे आहेत. 35 पेक्षा 65 30ने मोठे आहेत आणि 75 हे 40ने मोठे आहेत. आता या डीएक्स सिरीज मधील प्रत्येक आकड्यातलं जर अंतर पाहिलं तर ते सारखं अंतर आहे. या 0 पासून 10 20 30 हे मायनस होत चालले तर त्या 0 पासून 10 20 30 40 हे वाढत चालले. तर यातलं अंतर सारखं असल्यामुळे आपल्याला ही सिरीज लहान करता येते. मग ती लहान करताना या प्रत्येक आकड्याला भाग जाईल असा एक आकडा आपल्याला पाहिजे. मग या प्रत्येक आकड्याला भाग जाईल असा एक आकडा म्हणजे 10. मग 10ने जर तुम्ही भाग दिला तर यातल्या प्रत्येक आकड्याला आपल्याला भाग देता येतो. म्हणून पुढची सिरीज तयार करायची DXI सिरीज आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये 10 लिहायचं. आता या DX सिरीज मधील प्रत्येक आकड्याला 10ने भाग दिला तर आपल्याला नवीन DXI सिरीज मिळते. मग या ठिकाणी 30 भागिला 10 ते येतात -3, 20 भागिला 10 ते येतात -2, 10 भागिला 10 ते येतात -1, इथे 0, 10 भागिला 10 पुन्हा 1, 20 भागिला 10 2, 30 भागिला 10 3, 40 भागिला 10 4. एवढं झाल्यानंतर आपल्याला पुढची FDXI ही सिरीज तयार करायची. मग ही सिरीज तयार करताना फ्रिक्वेन्सीचा DXI सोबत आपल्याला गुणाकार करायचा. मग 15 गुणिला 3 ते होतात 45. पण हा 3चा आकडा मायनस असल्यामुळे 15 त्रिक 45 पण -45.
20 गुणिला 2 म्हणजे 40 पण -40. 25 गुणिला 1 म्हणजे 25 पण -25. 24 गुणिला 0 म्हणजे 0. 12 गुणिला 1 12. 31 गुणिला 2 62. 71 गुणिला 3 71 गुणिला 3 213. आणि 52 गुणिला 4 208. 52 गुणिला 4 208. आता एवढं झालं की यातले 3 आकडे मायनस आहेत आणि 4 आकडे प्लस आहेत. तर मायनस मायनसच्या आकड्यांची बेरीज करायची आणि प्लस प्लसच्या आकड्यांची बेरीज. तर इथं 45, 40 आणि 25 यांची बेरीज ती होते 110. आणि 213, 208, 62 आणि 12 यांची बेरीज ही होते 495. मग आता 495 मधून 110 आपण मायनस केले तर किती उरतात? सिग्मा, त्याला नाव द्यायचं सिग्मा FBXI इज इक्वल टू 495 मायनस 110 ते उरतात 385. 495 मायनस 110 ते उरतात 385. सॉरी. आता एवढं झालं की आपल्याला FDXI ची व्हॅल्यू मिळाली. यानंतर आपला फॉर्म्युला A इज इक्वल टू x प्लस सिग्मा FDXI अपॉन n गुणिला I. मग इथं x म्हणजे ॲज्युम मीन जो आपण धरला होता तो 35 प्लस सिग्मा FDXI तो आहे 385. n नंबर ऑफ आयटम ते आहेत 250. आणि I म्हणजे ज्याने आपण DX सिरीज लहान केली तो आकडा तो म्हणजे 10. मग आता एवढं झालं की हा 35 जसाच्या तसा प्लस इथं 385 गुणिला 10 जर केले तर ते येतात 3850. त्याला भागीला 250. मग आता 35 प्लस 3850 त्याला भागीला 250 तर ते येतात 15.4. त्याच्यामध्ये हे 35 प्लस केले तर ते येतात 50.4. म्हणून A इज इक्वल टू 50.4 म्हणून हे आपलं उत्तर आलं. तर अशा पद्धतीनं क्युम्युलेटिव्ह सिरीजमध्ये जर बिलो, लेस दॅन, अप टू आणि अंडर हा शब्द आकड्यांच्या समोर M सिरीजमध्ये दिलेला असेल तर उदाहरण कसं सोडवायचं ते या ठिकाणी आपण अभ्यासलं. यानंतर आपल्याला मोर दॅन, अबाव आणि ओव्हर हा शब्द जर उदाहरणात M सिरीज पुढे दिलेला असेल तर ते उदाहरण कसं सोडवायचं ते आपल्याला अभ्यासायचं आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. या उदाहरणांशी संबंधित आणखीन काही उदाहरणं जे मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे ते खाली PDF कॉपीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही सोडवून पहा. धन्यवाद.